हॅलो अँड वेलकम गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट यूट्यूब ब्लॉगमध्ये। तर आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल। तर मी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भाजे लेणी आणि भाजे वॉटरफॉल दाखवणार आहे। तर मळवली रेल्वे स्टेशन पासून 2.5 किलोमीटर अंतरावर भाजे वॉटरफॉल आणि भाजे लेणी आहे। खूप सुंदर आहे हे पाहण्यासाठी। तर सगळ्यात आधी मी माझं इंट्रोडक्शन देते। माझं नाव स्वाती टिळेकर, माझं गाव म्हणजे माझं सासर उरुळी कंचन आहे आणि माहेर माझं चाकण आहे। माझं शिक्षण म्हणाल तर माझं BCom झालेलं आहे आणि माझा हा यूट्यूबचा फर्स्ट व्लॉग आहे जो मी बाहेर जाऊन शूट केलेला आहे। तर बऱ्याचशा पायऱ्या चढल्यानंतर इथे तिकीट घर आहे। तर तिकीट घरमधून आता तिघांचं आमचं तिकीट काढत आहे मिस्टर, कारण भारतीय नागरिकाला 25 रुपये पर हेड आणि परदेशी नागरिक असेल तर 300 रुपये असं पर हेड तिकीट आहे। तर लेणीच्या जवळच इथे तुम्ही पाहू शकता छोटासा खेकडा दिसत आहे। आता गेटमधून आतमध्ये आल्यानंतर इथे भाजे लेणी म्हणजे भाजेची जी गुफा आहे त्या संबंधित 3 भाषेमध्ये माहिती लिहिलेली आहे आणि या कोरीव अशा दगडामध्ये केलेल्या या गुफा आहेत, म्हणजे या लेण्या आहेत। खूप सुंदर एक कोरीव काम आहे दगडामध्ये केलेलं। तर सगळ्यात मोठं हे चैत्यगृह आहे। इथे प्रार्थना केली जाते, त्यासाठी इथे पूर्वी जे लोक असायचे ते इथे प्रार्थना करण्यासाठी ही जागा असायची, वापरायचे। तर हे चैत्यगृह खूप मोठं आहे आणि बाजूनी हे अशा दगडामध्ये कोरलेल्या लेण्या आहेत, म्हणजे रूम टाईप आहेत। दगडामध्ये असं कोरीव काम करून केलेल्या रूम्स आहेत। तर इथे बरेच फोटो काढल्यानंतर आम्ही पुढे गेलेलो आहे। तर काय झालं, अंधार पडायला लागलेला होता, आम्हाला जायला उशीर झाला, म्हणून मग पुढे धबधबा आहे तो पाहण्यासाठी आम्ही आधी पुढे गेलो। आणि तर तुम्ही पाहू शकता थोडंसं पुढे आल्यानंतर, चैत्यगृहाच्या पुढे आल्यानंतर हे पहा असे दगडी कोरीव काम केलेल्या अशा गुफा आहेत किंवा लेणी आहेत। तर तुम्ही पाहू शकता, जवळून तुम्हाला दाखवते या पद्धतीने। याला दरवाजे नाही आहेत, दगडामध्ये या दगडी भिंती दिसत आहेत तुम्हाला। हे सर्व काम दगडामध्ये कोरून केलेलं आहे आणि हे बसण्यासाठी बैठक व्यवस्था किंवा छोटे सिंगल बेड असल्यासारखे छोटे छोटे बेड आहेत आणि इथे पाण्याची टाकी आहे। तर खूप सुंदर आहे आणि इथे छोटासा धबधबा वाहत आहे। तर जागोजागी असं पाणी वाहत आहे। पुढे गेल्यानंतर हे स्तूप आहेत, तर दगडी कोरीव काम असलेलंच आहे, हे सुद्धा खूप सुंदर आहे दिसायला। पण इथे रेलिंग लावलेलं आहे, आतमध्ये जाण्यासाठी एंट्री नाही किंवा तर या वास्तूचं पावित्र्य राखण्यासाठी हे रेलिंग लावलेलं आहे। लोक याचा गैरवापर करू नये म्हणून, कारण लोक कसेही त्याच्यावर चढतात, फोटो काढतात, कशाही पद्धतीने चुकीची कामं करतात, म्हणून ते रेलिंग लावलेलं आहे। तर आता थोडंसं पुढे आल्यानंतर हे सुद्धा माझं आवडतं ठिकाण आहे। तर इथं हे सूर्यलेणी म्हणतात याला, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे याला सूर्यलेणी म्हणतात। तर इथे खूप सुंदर असं कोरीव काम आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे किती नाजूक असं कोरीव काम आहे, मूर्त्या दिसत आहेत। तर त्या कशाच्या आहेत ते माहिती नाही मला, पण खूप सुंदर आहे। आणि इथे सुद्धा केवढी मोठी मूर्ती आहे दगडामध्ये कोरलेली। वरती सुद्धा तुम्ही पाहू शकता किती आखीव रेखीव दगडी काम आहे कोरलेलं। आणि इथे सूर्यदेवाचं चित्र म्हणजे कोरलेले आहे मूर्ती। तर बरंच काय काय आहे, पण ते मला एवढी माहिती नाही आहे। तरी पण मला हे ठिकाण खूप आवडतं आणि मी नेहमी इथं आल्यावर भरपूर फोटो काढते। तर अशा पद्धतीने इथे येऊन आम्ही भरपूर फोटो काढले। मी, माझे मिस्टर आणि मुलगी आली होती, मुलगा आला नव्हता आमच्याबरोबर। तर तसंच थोडं पुढं जाऊन मुलीला धबधबा पाहायचा होता, म्हणून तिची घाई झाली होती की चला आपण पुढचा धबधबा पाहू। तर पुढे गेल्यावर इथे सुद्धा कोरीव लेण्या आहेत आणि याच्यावरूनच किती जोरात धबधबा वाहत आहे तुम्ही पाहू शकता। तर खूप सुंदर असा वरून धबधबा वाहत आहे आणि इथे सुद्धा रेलिंग किंवा तार कंपाऊंड केलेलं आहे। लोक खाली वाकतात, डोकवतात, पडतात दरीमध्ये। तर हे खूप खाली खोल आहे, म्हणून इथे अशा घटना घडू नये, कारण फोटोच्या आणि व्हिडिओच्या नादात लोक खूप पुढे जातात आणि घसरडं आहे इथे, सतत पाऊस पडतो, त्यामुळे इथे शेवाळ सुद्धा आहे। तर त्यामुळे कोणी घसरून पडू नये म्हणून तिथे काळजी घेण्यासाठी तार कंपाऊंड केलेलं आहे आणि इथे सुद्धा लेणी आहे तुम्ही पाहू शकता। तर आता पुन्हा आपण चैत्यगृहापाशी म्हणजे स्टार्टिंग कशी आलेलो आहे, तर तिथे ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्यावरनं दुसऱ्या मजल्यावर आपण गेलेलो आहे, म्हणजे 2 मजली जे दगडी कोरीव काम आहे। तर इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता वरनं पाऊस पडत आहे आणि पाणी पडत आहे आणि ते अशा दगडी कोरीव काम केलेल्या लेण्या आहेत किंवा आपण याला रूम म्हणू शकतो, कारण खूप छान आखीव रेखीवपणे या कोरलेल्या आहेत। आणि आता तिथून खाली उतरताना तुम्ही पाहू शकता इथे खाली शिवलिंग आहे। तर तिथे सुद्धा जायला एंट्री नाही आहे, कारण लोक इथे सुद्धा जाऊन चुकीचे काही प्रकार करू नये किंवा आणि या ठिकाणाचं पावित्र्य राखण्यासाठी इथे सुद्धा रेलिंग आहे। इथे आतमध्ये जाण्यासाठी परमिशन नाही आहे, बाहेरनंच पाहावं लागतं। तर वरनं व्यवस्थित दिसतं आणि तिथे किती शेवाळा आलेला आहे तुम्ही पाहू शकता। तर आता या पायऱ्यांनी खाली उतरून हे पहा किती सुंदर असा निसर्गरम्य वातावरण आणि हे असं दगडी कोरीव काम केलेली लेणी, भाजे लेणी म्हणू शकतो किंवा भाजेच्या गुफा म्हणतात याला। तर खूप सुंदर आहे, मला फार आवडतं। मी नेहमीच दरवर्षी पावसाळ्यात येत असते। तर तुम्ही येता का इकडे, तुम्हाला माहिती आहे का ही भाजे लेणी? तर याच्यानंतर खाली सुरुवातीला भाजे म्हणजे आपण जेव्हा भाजे लेणीला एंट्री केली
तेव्हाच त्याच्या तिथेच आहे ना भाजे धबधबा पण होता, पण अंधार पडायच्या आत आम्ही लेणी पाहायला आलो आणि मग आता उतरताना आम्ही भाजे धबधबा पाहणार आहे। तर इथे माझ्या मुलीला घाई झालेली आहे पाण्यामध्ये भिजायची धबधब्यामध्ये, त्यामुळे ती सर्वात पुढे गेलेली आहे। आता उतरून आम्ही आता खाली भाजे धबधब्यावर जाणार आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे किती घसरड आहे। एक आजोबा इथे बैलांना चारण्यासाठी आणलं होतं त्यांनी चरायला, आणि किती घसरड आहे। उतरताना ही तारेवरची कसरत आहे, तरी पण त्यांचा रोजचा सवयीचा भाग आहे, म्हणून मग ते नेहमीप्रमाणे येत असतात। तर इथे लेणीच्या खालीच म्हणजे सुरुवातीलाच लेणीची जी सुरुवात होती तिथेच भाजे धबधबा आहे। पण काय होतं, सुरुवातीला जर धबधब्यावर भिजलं तर मग पुन्हा वर जाताना अंधार होतो, म्हणून मग काय केलं आम्ही आधी लेणी पाहिली आणि मग खाली उतरून भाजे धबधब्यावर आलो। मला तर भिजायचं नव्हतं, माझ्या मुलीला भिजायची खूप हौस होती, तिच्या हट्टापायीच आम्ही आज आलो होतो। तर ती आणि तिचे पप्पा दोघंजण धबधब्याच्या जवळ जाऊन तिथे भिजण्याचा आनंद घेतलेला आहे। इथे लहान मुलं पण खूप एन्जॉय करत होती। तर तुम्ही पाहू शकता इथे त्यांनी ना असं पायऱ्यांसारखं स्टेप करून ठेवलेले आहेत। पहिलं इथं असं नव्हतं, हे नंतर केलेलं आहे त्यांनी। हे नॅचरली जो धबधबा होता एवढाच होता, तर मुलींनी भिजण्याची हौस पूर्ण केली। तर या पद्धतीने इथे स्टेप केलेले आहेत, म्हणजे लहान मुलांनाही पाण्यात भिजण्याचा आनंद घेता येईल आणि छान एन्जॉय करता येईल। तर धबधब्या शेजारी छोटे छोटे हॉटेल आहेत, तिथे चेंजिंग रूम आहे, तिथे मुलीने आणि तिच्या पप्पांनी चेंज करून कपडे फ्रेश झाले। आणि आता मी तर भिजले नव्हते, मी शूट करत होते। आणि इथे शेजारीच प्रमोद हॉटेल आहे, म्हणजे धबधब्याच्या खाली। तर इथे आम्ही कांदा भजीचा एन्जॉय केला, खूप छान कुरकुरीत कांदा भजी होती। तर मी त्या ताईंना म्हटलं मला तुमची कांदा भजी रेसिपी दाखवा, मला माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवता येईल। तर त्यांनी दाखवलं बघा। 3 छोटे छोटे कांदे उभे चिरून घेतले पातळ आकारात, त्याच्यामध्ये हिरवी मिरची भरपूर टाकलेली आहे आणि मीठ टाकलंय चवीनुसार आणि वर्ण ओवा टाकलेला आहे आणि आता वर्ण लाल तिखट टाकत आहे। त्या म्हटल्या की लाल तिखट जास्त टाकायचं नाही, नाहीतर भजी खूप काळपट होते, त्यासाठी तिखटपणासाठी त्यांनी मिरचीचा वापर केलाय। आणि आता अंदाजानेच त्यांनी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि आता कमीत कमी पाण्याचा वापर करून हे पीठ मळून घेणार आहे। ते याच्यामध्ये अजिबात सोडा वापरत नाही, तर हे असंच व्यवस्थित कोरडंच पीठ मळून घेतलं आणि थोडासा पाण्याचा शिपका टाकलेला आहे, शिंतोडा। तर त्या म्हटल्या की खूप जास्त पाणी टाकायचं नाही, कारण ही खेकडा भजी आहे, कांदा भजी जी अशी कुरकुरीत कांदा भजी असते तशी, ते सोड्याचा अजिबात वापर करत नाही। सोडा टाकल्यानंतर खूप तेल पिती भजी आणि नंतर मऊ पडते, म्हणून त्या लगेचच पीठ मिक्स करून लगेचच भजी तळून घेणार आहे। एकदम थोडंसं पाणी वापरलं त्यांनी आणि घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे, कमीत कमी पीठ वापरलेलं आहे त्यांनी या भजीसाठी। आणि गरम गरम तेलामध्ये अशा भजी सोडलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता। तर खूप छान यांच्या भजीची टेस्ट होती, म्हणून मग मी त्यांची रेसिपी शूट केली तुम्हाला दाखवण्यासाठी। तर इथे जागोजागी छोटे छोटे हॉटेल किंवा छोटे छोटे असे स्टॉल आहे की तिथे गरम गरम कॉर्न मक्याचे कणीस उकडलेले किंवा भाजलेले मिळतात आणि मॅगी सुद्धा मिळते, भजी मिळते, कांदा भजी, चहा मिळतात, छोट्या छोट्या टपऱ्या आहेत। तर इथे जे प्रमोद हॉटेल आहे तिथे आम्ही बसलो आहे। तर यांची भजी खूप छान आहे आणि यांची रेसिपी पण एकदम सोपी आहे, अजिबात सोडा न वापरता कुरकुरीत कांदा भजी। तर त्यांना मी विचारलं तुम्ही कुठलं स्पेशल बेसन पीठ वापरता का, तर त्या म्हटल्या विकतच वापरतो आम्ही, घरी दळलेलं वापरत नाही। तर बरेच हॉटेलवाले हिरा बेसन वापरतात, पण या ताई मला म्हटल्या मी सम्राटचं बेसन वापरते, विकतचं एकदम म्हणजे बारीक असतं ते, तर ते खूप छान असतं, त्यांनी भजी खूप छान होतात। तर छान अशा भजी, आपल्या कुरकुरीत भजी तळून झालेल्या आहे। आता त्यांची मुलगी मला प्लेटमध्ये सर्व करून देत आहे। तर खूप छान आहे टेस्टला, तुम्ही इथे आल्यावर नक्की ट्राय करा। तर माझ्या स्वाती टिळेकर या यूट्यूब चॅनलवर हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, जो मी घराबाहेर शूट केलेला आहे। तर माझ्या या चॅनलवर तुम्हाला रेसिपीज पाहायला मिळतील, वेगवेगळ्या क्रिएटिव्हिटीज पाहायला मिळतील आणि माझी गच्चीवरील बाग पाहायला मिळेल। तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। बाय बाय।